नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दीप्ती जोशी यांच्या ओंजळ रीती होताना या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात दीप्ती जोशी लिखित हिंदोळे. आज इशिताचा 5वा वाढदिवस. तिला बगीच्यात घेऊन जायचं कबूल केलं होतं. नंतर हॉलवर तिच्या सांभाळणाऱ्या मावशींकडचे मित्रमैत्रिणी, त्यांचे मित्र, धमाल बच्चा पार्टी, गेम आणि छानसा मेनू. पार्टीची मजा येणार होती. प्रॉमिस पूर्ण करायचं म्हणून देवयाने तिला बगीच्यात घेऊन आले. झोक्यावर बसवून उंच झोका देत होते. आज खरं तर खूप आनंदाचा दिवस. आज कुठल्याही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा नाही, देवयानीनं नक्की ठरवलेलं होतं. झोका उंच जात होता, त्याच तालावर खाली येत होता. झोक्याचा एक लयबद्ध नाद ऐकायला येत होता. इशिता टाळ्या वाजवत होती. आनंद तिच्या मनात मावत नव्हता. झोक्याच्या स्पर्शानं तिचं फुलणं, हसणं देवयानी अनुभवत होती. झोक्याच्या उंच उंच आवर्तनांबरोबर तिला बाईची आठवण येत होती. आज तिच्या लेकीचा 5वा वाढदिवस मोठा करायचं ठरवलं होतं, पण माहेराहून कुणीही येणार नव्हतं. तिने पत्र पाठवलं होतं, पण कोण दखल घेणार तिच्या पत्राची? बाईच्या आठवणीनं तिचा जीव तगमगला. तिचा एक शब्द तरी कानावर पडावा. देवू, चित्रकारी घनी चोखी हुई है. तिचं ते वाक्य आठवून मन कासावीस झालं. किमती साड्या नेसणारी, साडीचा पदर कधीही डोक्यावरून ढळू न देणारी, घरातल्या सगळ्यांचं मन सांभाळणारी तिची साजरी मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. झोका देताना देवयानी मनाशी पुटपुटत होती, बाई तुझ्याशी बोलायचं आहे. बापूसा नाही बोलणार माहिती आहे. कनकदी, प्रवीणदा मला विसरले का सगळे? तुम्हाला माझी आठवण येत नाही का? कसं भेटू बाईला? मम्मा, झोका हळू झालाय, जोरात दे ना. इशिताच्या आवाजाने ती भानावर आली. मनातल्या दुःखद आठवणींना तिने बाजूला सारलं. आज तिच्या गोडोलीचा वाढदिवस होता. रणजितला तिने असं रडलेलं आवडणार नव्हतं. किती प्रेम करत होता तो तिच्यावर. तिच्या आवडी जपण्यासाठी काय केलं नव्हतं त्याने. 6 वाजलेत. दोघी घरी परतल्या. हॉलवर जाण्याची तयारी सुरू झाली. इशितासाठी आणलेला रेशमी घागरा, चोली, त्यावरचा हिऱ्याचा सेट, ती अगदी परीराणी दिसत होती. रणजितचा ग्रे कलरचा ब्लेझर आणि त्याला मॅचिंग होणारी देवयानीची साडी. ते तिघेही छान तयार झाले. आता नुसती धमाल येणार होती. कार्यक्रम सुरेख झाला, पण त्याला तिच्या माहेरचं कोणीच नसण्याची दुःखाची किनार होतीच. रात्री रणजितच्या कुशीत शिरताना तिचे डोळे ओलावले होते. रणजित, बापूसा मला कधीच माफ करणार नाही का? देवू, इतक्या आनंदाच्या क्षणी कशासाठी या आठवणी? त्यावर उपाय नाही आहे. आपण मनापासून प्रेम करायचं. एकदाच बाईशी बोलायचं आहे रे. बघू, करू आपण काहीतरी. झोप बरं आता शांत. असं म्हणून त्यांनी विषय संपवला. सकाळी उठल्यावर दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे म्हणून तिने कपाट उघडलं. सगळे दागिने एका डब्यात नीट ठेवले. त्यातली लिस्ट आणि मूळ दागिने चेक केले. डबा बंद करून लॉकरची चावी आणि डबा पर्समध्ये ठेवला. कपाटाचं लॉकर बंद करायला ती आली तर त्यात अगदी कोपऱ्यात एक डबा दिसला.
उघडून बघितला तर त्यात सुरेख नक्षीदार, एका बाजूला 4 घुंगरू असलेलं तिचं पैंजण, नाकातलं सुकलं, लोंबते कानातले आणि मीनाकाम केलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या. रणजित बरोबर लग्न करून ती त्याच्या घरी आली तेव्हा तिच्या अंगावरचे दागिने. तिने ते पैंजण हातात घेतलं. घुंगरांचा छुम 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 नाजूक आवाज मनात शिरत होता. त्या नादाबरोबर ती काळाचा पडदा सारून माहेरच्या अंगणात चोरपावलांनी शिरली. भगूरचा त्यांचा मोठा बंगला, त्याच्या भोवतीचा आवार, त्यात लावलेली नारळ, पपई, वेगवेगळ्या फुलांची झाडं, मध्यभागी असलेलं लॉन, मोठं कारंज, त्यात फुललेली कमळं, प्रत्येकाच्या आणि पाहुण्यांसाठींच्या स्वतंत्र खोल्या, माळीकाका आणि घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्यांसाठींच्या खोल्या, ताराचंद कारवा, तिचे बापूसा म्हणजे भगूरमधलं बडं प्रस्थ, त्यांची शेती, कापड दुकानं, सॉ मिल्स, मोठे व्यवसाय. तिचे बापूसा, बाई, प्रवीणदा, कनकदी आणि ती, दादाजी, छोटे चाचू, चाची, त्यांची 4 मुलं, लग्न न झालेल्या कोमल आणि रेणूबुवा. घराचं गोकुळ होतं, नुसती धमाल असायची. बापूसांच्या कडक शिस्तीत घर सांभाळलं जात होतं. तिची बाई या कडक शिस्तीतही खूप आनंदी असायची, सगळ्यांना सांभाळायची. दोन्ही बुवांची लग्न झाली, कनकदीची पण 11वी झाली. त्यानंतर तिची शाळा बंद झाली. मग घरातली कामं आणि भरतकाम, विणकाम शिकण्यात तिचा वेळ जायला लागला. 3 वर्षांनी तिचं लग्न त्यांच्याच तोलामोलाच्या घराण्यातल्या मुलाशी झालं. प्रवीणदा शिकण्यासाठी बाहेरगावी गेला. दादी आधीच गेली होती. दादाजी आजारी पडले. सगळ्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली, पण वयोमान परतवे तेही गेले. त्यांच्या जाण्यानं घरात पोकळी निर्माण झाली होती. व्यवसाय वाढत होते. नाशिकला सावरकर नगरमध्ये त्यांचे 2 फ्लॅट होते. त्यामुळे योग्य वेळीच निर्णय घेऊन छोटे चाचू आणि त्यांचं कुटुंब नाशिकला राहायला गेलं. एवढ्या मोठ्या बंगल्यात फक्त बाई, बापूसा आणि तिला अजिबात करमायचं नाही. बगीच्यातल्या झोक्यावरती खेळायला जायची, पण सगळ्यांची आठवण होऊन हिरमुसली होऊन तिच्या खोलीत परतायची. तिला सगळ्यांची आठवण येतीये बाईला समजायचं. बाईच्या कुशीत शिरून ती खूप रडायची. बाई, मला या झोक्यावर बसायला नाही आवडत. गावातल्या बागेत मैत्रिणींबरोबर झोके खेळायचे. मला वारली पेंटिंग शिकायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. तिचं बोलणं ऐकलं की बाईचा जीव धास्तावायचा. तिला माहिती होतं त्यांच्या घरातल्या मुलींनी असं सार्वजनिक बागेतल्या झोक्यावर खेळलेलं बापूसांना आवडणार नव्हतं. त्यांच्या घराण्याची प्रतिष्ठा केवढी मोठी होती. तिचं 11वी झालं की काही दिवस घरचं वळण, मग लग्न. सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या. पण देवयानीची या वातावरणात घुसमट होत होती आणि रोज तिची बाईच्या मागे भुणभुण असायची. बाईला पण यातनं मार्ग शोधायचा होता. गावातल्या बऱ्याच मैत्रिणी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांना यायच्या. त्यातल्या चंचल भाभींजवळ बाईनं ही गोष्ट बोलून ठेवली होती. त्या दोघींची अजून एक मैत्रीण होती, सुहासिनी भाभी. त्यांची मुलगी मेघना वारली पेंटिंग छान शिकवायची. जसं शाळेत जातो तसं तिच्याकडे जाऊन पेंटिंग शिकायचं. बापूसांना होकार देणं अवघड जात होतं, पण मनाचा हिया करून त्यांनी परवानगी दिली होती. तिला क्लासला जाताना गाडी, ड्रायव्हर कुणीही नको होतं. मग ती ही परवानगी तिने मिळवली. क्लासच्या पहिल्या दिवशीच बाईंनी तिला बजावलं होतं, देवू, मैं म्हारे जबाबदारी पे तने क्लास ना भेजिए दे, कई गलत करजे ना. देवयानीनं बाईला घट्ट मिठी मारली होती. खूप खूप आनंद झाला होता तिला. 1 सव्वा तासाची परवानगी होती.
त्यातला पाऊण तास क्लास आणि उरलेली 20-25 मिनटं मेघादीबरोबर जाऊन ती उंच उंच झोके खेळायची. त्या बागेतल्या झोक्यावर खेळताना तिचा आनंद गगनात मावायचा नाही. ती फुलत होती, बहरत होती. तिचं फुलणं बघताना मेघादीला जाणवायचं तिच्या बापूसांची शिस्त किती कडक आहे आणि तिचं आयुष्य या शिस्तीत कोमेजून जात आहे. तिची पेंटिंगमधली गती तर अफाट होती. भराभर आकलन व्हायचं. चित्रकारी कागदावर उतरायची. मेघानं बाईला भेटून तसं सांगितलंही होतं. बाईला खूप समाधान वाटायचं, आपला निर्णय चुकला नाही या विचाराने. एक दिवस मेघानं पेपरमध्ये जाहिरात वाचली. राज्यस्तरीय पातळीवर वारली पेंटिंगची स्पर्धा होती. देवयानीनं भाग घ्यावा हे तिने पक्क ठरवलं होतं. पण देवयानींच्या बापूसांना समजावणं हे एक मोठं काम होतं. स्पर्धेसाठी मुंबईला जावं लागणार होतं. खूप प्रयत्नपूर्वक अनेक वेळा समजावून स्वतः जबाबदारी घेऊन तिने बापूसांकडनं ही परवानगी मिळवली. ती स्वतः तिच्याबरोबर जाणार होती. गोरेगावमधल्या एका शाळेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सुहासिनी मासी, मेघादी आणि देवयानी वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्या. देवयानी स्पर्धेच्या हॉलमध्ये आली. प्रत्येक स्पर्धकाला पुरेशी मोकळी जागा, कॅनव्हास, स्टँड आणि पेंटिंगचं साहित्य दिलं गेलं होतं. स्पर्धेची वेळ सुरू झाली. थीमचा कागद हातात आला. उंच माझा झोका, माझ्यासारखी मीच आणि माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू अशा 3 थीम होत्या. उंच माझा झोका वाचलं आणि तिच्या मनात आनंद उमलून आला. आणि मग जी अदाकारी सुरू झाली, वा. देवयानीचं कॅनव्हासवर उतरलेलं पेंटिंग फार बोलकं होतं. मनाची व्यथा मांडणारं होतं. साऱ्या कॅनव्हासवर रंगवलेले निरनिराळे खेळ, त्यात एक उंच आभाळात गेलेला झोका, झोक्याकडे केविलवाणेपणे उदास नजरेनं बघणारी खुर्चीत बसलेली पाय नसलेली मुलगी, बाजूलाच तिचे तुटलेले पाय, त्या पायांवर आवळलेलं जाड जाड दोरखंड आणि त्यावरची लिहिलेली ठळक वाक्य, रूढी, परंपरा, प्रथा. स्वतःच्याच पेंटिंगकडे बघून ती समाधान पावली होती. तिच्या या पेंटिंगला पहिला पुरस्कार मिळाला. देवयानी बाईला घट्ट मिठी मारून रडत होती. आनंदाश्रू आवरणं तिला कठीण झालं होतं. हे सगळं बाईच्या धाडसी निर्णयामुळे झालं होतं. पुढचा प्रवास पारितोषिक वितरण सोहळ्याला जाण्याचा. मेघादी परत बापूसांची परवानगी घ्यायला आली होती, पण बापूसांनी ठाम नकार दिला होता. ते म्हणाले, हे वाढतच चाललंय आणि एकदा लग्न होऊन सुस्थळी गेली की आमची काळजी मिटली. एवढं सगळं शिकायला पाठवलं की आता तिने घरी करावं ना पेंटिंग का काय ते. बाई, सुहासिनी मासी सगळ्यांनी प्रयत्न केले, पण बापूसांनी परवानगी दिलीच नाही. शेवटी मेघादी एकटीच तिच्या वतीनं बक्षीस स्वीकारायला गेली. गोरेगावमधल्या त्याच शाळेत स्पर्धकांच्या पेंटिंगचं प्रदर्शन होतं. तिथे एका खास जागेवर लाईटिंग वगैरे करून हे प्रथम पारितोषिक प्राप्त पेंटिंग ठेवलं गेलं होतं. बघणारा प्रत्येक जण त्यातल्या कल्पकतेचं, रंगसंगतीचं कौतुकच करत होता. पुण्यातला एक इंजिनियर हे प्रदर्शन बघायला आला होता. बघताक्षणी त्याला ते पेंटिंग आवडलं. त्याने ते खरेदी केलं. त्याला ज्याने ते पेंटिंग केलं होतं त्याला भेटायचं होतं. मेघानं त्याला सांगितलं की चित्रकार काही अडचणींमुळे कार्यक्रमाला आलेल्या नाहीत. त्याला त्यांच्याशी फोनवर बोलायचं होतं किंवा भेटायचं होतं. मेघानं त्यांना भगूरला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. सगळा सोहळा आटोपून ती घरी आली. आल्या आल्या तिने बाईला आणि देवयानीला कार्यक्रम कसा सुरेख झाला ते सांगितलं. तिचं पारितोषिक तिला दिलं आणि पुण्याच्या त्या तरुणाची गोष्ट सांगितली. बाईंना तिने विनंतीही केली की ते आले तर देवयानीला थोडा वेळ भेटायला पाठवा.
पुढच्याच आठवड्यात तो भगूरला मेघाच्या घरी आला. देवयानीला घरी बोलवून तिने त्यांची भेट घडवली. आज तो रणजित देशमाने. तिचं निरागस रूप त्याला आवडलं. बघताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. देवयानी तर त्याच्याकडे बघून पार भारावली होती. 6 फूट उंच, देखणा, रुबाबदार. तिच्या कलाकारीची कदर करणाऱ्या या मुलखा वेगळ्या तरुणानं तिच्या मनात खूप आदराचं स्थान निर्माण केलं होतं. मेघाला हे समजल्यावर तिने त्या दोघांनाही सावरण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थितीची जाणीव करून दिली होती आणि हे अजिबात शक्य नाही हे सुद्धा निक्षून सांगितलं होतं. पण दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तिच्या 11वीच्या परीक्षेनंतर तिने घरातच सगळी कामं शिकून भरतकाम, शिवणकामाचे धडे बाईकडून घेतले होते. योग्य वेळ आल्यावर मेघादी, ती आणि रणजित यांनी तिच्या घरातून निघून येण्याची आणि कोर्ट मॅरेजची व्यवस्था केलेली होती. बाई आणि बापूसांना तिने मनातल्या मनात नमस्कार केला. सकाळपासून ती प्रचंड अस्वस्थ होती. उगीच सगळ्या घरभर भीर फिरली होती. बाईच्या कुशीत शिरून मनसोक्त रडली होती. बाई पण मनात चकित झाली होती. देवूचं काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आलं होतं. तिला जवळ घेऊन ती म्हणाली, बेटा देवू, थारा महत्वाकांक्षा ने थोडो लगाम देव. एक दिन आग लग जाई थारा स्वभाव का कारण. देख देवू, थारा जीजीनी बापूसानी केला छोरा सो ब्याह करो और वह धनी सुख में है. आज नेमकी बाई हे सगळं का बोलतीये देवयानीला समजत नव्हतं. मनातली भीती दूर करत तिने धैर्य गोळा केलं आणि ती घरातनं बाहेर पडली. त्यानंतरचं घडलेलं रामायण अतर्क्य होतं. बापूसांनी प्रथम एक गोष्ट केली. स्थानिक पेपरमध्ये बातमी देऊन तिच्याशी असलेले संबंध कायदेशीररित्या तोडले. तिला इस्टेटीतून बेदखल केलं. तिच्याशी कुठलेही संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीला देखील इस्टेटीतनं वगळलं जाईल हेही त्यांनी जाहीर करून टाकलं. या सगळ्या गोष्टींचा त्यांना फार मोठा मनस्ताप झाला आणि त्यांचं BP शूट झालं, शुगर वाढली. महिनाभर ते बेडवर होते. माझ्या मुलीला वाढवण्यात मी कुठे कमी पडलो याच प्रश्नानं त्यांच्या मनात काहूर उठवलं होतं. देवयानीच्या कानावर ही गोष्ट आली तेव्हा ती खूप रडली होती. तिला इस्टेटीतला एक पैसाही नको होता. फक्त त्या दोघांची माफी मागायची होती आणि सांगायचं होतं की रणजित वेगळ्या जातीचा असला तरी माणूस म्हणून खूप चांगला आहे. माझ्यावर मनापासून प्रेम करतो, माझ्या आवडीनिवडी जपतो, मला त्याने खूप सुखात ठेवलं आहे. मी पेंटिंगचे क्लासेस घेते आणि त्याचबरोबर या क्षेत्रातलं पुढचं शिक्षण घेते आहे. एकच इच्छा आहे, बाई तुझा एक शब्द कानावर पडावा. तुझी देवू हा ऐकण्यासाठी तळमळतीये ग मी. तिचं हे बोलणं बाई किंवा बापूसांपर्यंत कधीच पोचणार नव्हतं. प्रवीणदाचं लग्न झालं. लग्नाचा राजेशाही थाट 5 दिवस चालू होता, पण तिला बोलवलं नव्हतं. प्रवीणदा आणि कनकदी बाईजवळ रडले होते. बाई बापूसांनी माफ केलं असतं तिला. फार आठवण येते तिची. भरजरी साडीतल्या पल्लोचा घुंगट सावरणारी बाई कितीतरी वेळ मूकपणे अश्रू गाळत होती. म्हणाली, मीच जबाबदार आहे या सगळ्याला. एक दिवस ती रणजितला म्हणाली, रणजित, आपण तिघं भगूरच्या देवीच्या दर्शनाला जाऊ. मी सगळ्या गावात फिरेन, लांबूनच माझं घर बघेन. तेवढंच माहेरच्या अंगणात जाऊन आल्याचा आनंद. भाभीसाला बघायचं आहे, पण ते कधी शक्य नाही होणार. रणजितला तिचा हट्ट पुरवायला आवडणारच होतं. लागून सुट्ट्या आल्यावर त्याने जायचं ठरवलं. पुण्याहून ते भगूरला पोचले. गाडी पार्क करून ती सगळ्या गावभर फिरली. इशिताला कडेवर घेऊन ती भरभरून बोलत होती, इशू, ही बघ माझी शाळा, हा बगीचा. इथे न बापूसांना न सांगता आम्ही झोके खेळायला यायची.
अगं हे माझं घर. पार हळवी झाली होती ती. डोळ्यांच्या कडा सारख्या पाणावत होत्या. रणजित तिचं हळवं होणं बघत होता. तिचा हात दाबत तो म्हणाला, देवू, मी उगाचच आलो तुझ्या जीवनात. माझ्यामुळे तुझी सगळी नाती तुटली. ती अचानक शांत होत म्हणाली, नाही रे रणजित, तुझ्यात मला सगळे भेटतात, पण खूप दिवसांनी इथे आले ना, त्यामुळे असं होतंय रे. ते तिघेही देवीच्या मंदिरात आले. तिने देवीची सागर संगीत ओटी भरली. साडी चोळी, सौभाग्याचं लेणं, वेणी, फुलं, गजरा. ओटी भरताना तिचे डोळे भरून आले. आई, आई, तू सगळ्या जगाची आई आहेस ना? मग एक इच्छा पूर्ण कर. माझ्या बाईचा आवाज ऐकायचा आहे. शांतपणे नमस्कार करून ती वळली. पाठीमागे एक नाजूक, देखणी, नुकतंच लग्न झालेली मुलगी उभी होती. जरीवर केलेली लाल बांधणीची साडी नेसलेली, साडीचा पदर विशिष्ट पद्धतीनं डोक्यावर घेतलेली, सुरेख दागिन्यांनी सजलेली. डोळे मिटून ती देवीला नमस्कार करत होती. देवयानी पटकन म्हणाली, भाभीसा. त्या मुलीने मिटलेले डोळे उघडले. भाभीसा, भाभीसा, मी देवयानी. मला बाईशी बोलायचं आहे, प्लीज. ती मुलगी कावरीबावरी झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती पटकन प्रदक्षिणेसाठी वळली. देवयानी थांबली होती. प्रदक्षिणा घालून ती आली. देवयानी परत तिच्याजवळ गेली. भाभीसा, भाभीसा, तुम्ही प्रवीणदाची बायको आहात. मला बाईशी बोलायचं आहे. ती काहीच न बोलता चालायला लागली. पुढे जाणाऱ्या तिने पर्समधनं एक कागद काढला. पेननं त्यावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद तिच्या हातात देऊन ती मंदिरातनं बाहेर पडली. देवयानीनं बघितलं तर कागदावर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता. मोबाईल नुकतेच आले होते. रणजितनी पण गेल्याच महिन्यात मोबाईल घेतला होता. तो कागद हातात धरून मंदिराच्या पायरीवर बसून ती कितीतरी वेळ रडत राहिली. रणजित शांतपणे तिच्या पाठीवरनं हात फिरवत होता. त्यांनी तो कागद तिच्या हातातून घेतला. उघडून बघितला तर त्यावर एक नंबर आणि वेळ लिहिलेली होती. दिलेल्या वेळेनुसार त्यांनी फोन लावला. तिकडून फोन उचलल्याचं समजलं, पण कोणी बोलत नव्हतं. बाई, बाई, तुझी देऊ बोलते. बाई, बाई, मला माफ करशील ना बाई? तुझी देऊ खूप सुखात आहे. काळजी करू नकोस. तुझा जावई खूप चांगला आहे. माझ्यावर प्रेम करतो. सुखात आहे मी. आणि तुला एक गोड नात पण आहे. पलीकडून काहीही आवाज नाही. बाई, बाई, बोल ना ग बाई. तिचे अश्रू सरत नव्हते. बाई, बापूसांनी माझ्याशी बोलायची सुद्धा बंदी केली आहे का? बोल ना ग. तिकडून काहीतरी असंबद्ध आवाज. तेवढ्यात एक नाजूक आवाज कानावर आला. दीदी, बाईसांना पॅरालिसिस झालाय. त्या बोलू शकत नाहीत. देवयानीला मोठा धक्काच बसला. त्या धक्क्यातनं सावरणं तिला अशक्य होतं. मोबाईल बंद करून ती मूकपणे देवळाच्या पायऱ्यांवर बसून होती. सगळ्या आशा संपल्या. परतून जाण्यासाठी ती पायरीवरून उठली. तेवढ्यात मोबाईल वाजला. तिने उचलला. तोच तो करारी आवाज, पण थोडी हळवेपणाची किनार ल्यायलेला. देऊ, देऊ, रुक जा. कठे जा मत. मने मारा पोतीना बगीचा में लेन जानो है. झोला पे खिलानो है. अठे आयने पियर आवरणार नाही की. थारासू मैं बोलूला बाद में.
देवयानीचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. इशिता आणि रणजितला तिने घट्ट मिठी मारली होती. डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. तिच्या मनाचा झोका उंच आभाळात हिंदोळे घेत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीप्ती जोशी यांची कथा हिंदोळे. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. कथा तुम्हाला कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करायला विसरू नका. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.